अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव रोज कचरा डेपोमध्ये कचरा विलगीकरण करत आपलं पोट भरत आयुष्याशी दोन हात करणाऱ्या संगीता भाले या साध्या श्रमिक महिलेला आज आयुष्यात प्रथमच एक मोठी ओळख मिळाली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 11 मधून उमेदवारी जाहीर होताच या गरीब घरातील महिलेसाठी जणू एक नवीन पहाट उगवली आहे। गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ सपना भरत मोरे व भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही उमेदवारी जाहीर झाली। त्यांचं म्हणणं, ज्यांनी आयुष्यभर शहराचा कचरा उचलला त्यांना आता प्रभाग उचलून धरण्याची संधी द्यायची आहे। अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत जगत प्रतिकूल परिस्थितीतही हसत समाजसेवा करणाऱ्या संगीता भालेराव यांना मिळालेल्या या संधीने शहरभर भावनिक वातावरण निर्माण झाले आहे। पैशाने, ओळखीने किंवा बडे जावाने नव्हे तर मेहनतीने, संघर्षाने आणि प्रामाणिकपणे जगणाऱ्या एका साध्या महिलेला संधी देऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने खऱ्या अर्थाने मानवतेचा मान राखला आहे। आज अनेक पक्ष धनाढ्य प्रभावशाली लोकांकडे झुकत असताना कोपरगावात एक गरीब घरातील महिलेला उमेदवारी देत ठाकरे गटाने सामान्य माणसाला आवाज मिळवू शकतो, संधी मिळू शकते, आशा पुन्हा जगू शकते हे दाखवून दिलं आहे। आता आगामी काळात स्थानिक नागरिक या संघर्षातून उभ्या राहिलेल्या उमेदवाराला आपलं प्रेम आणि साथ देतात का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे। पण एक मात्र नक्की, आज कोपरगावात एक स्वप्नाला पंख मिळाले आहे। सपनाताई भरत मोरे त्यांचं आमचं त्यांना मला सेवा करायची संधी दिली। मला बी इच्छा आहे मैवाली बी का मी एवढे गरीबातून निघले, त्यांना एवढं आम्हाला संधी दिली तर आम्ही ते उमेदवारी करावा। मी जशी गरीबीतून निघले, जसं इथं लाईटची सोय नाही, इथं संडासची सोय नाही, जे ते एवढं गंदगीचं पाणी इकडं आमच्या घराकडे येतं, इकडून इचू काटा जनावर कधी कधी काही लय मुश्किल काढले आम्ही। त्याच्यामुळे मला असं वाटतं का करू बाबा। मी उबाटा सेनेच्या वतीने उमेदवारी करताय, काय म्हणणार तुम्ही? ते म्हणजे मला एवढी खुशी आहे का बा आम्ही एवढे नादारी परिस्थिती म्हणजे लोक आहे एवढ्या याच्यातले, त्यांना आम्हाला संधी दिली, गरीबाला त्यांना पदरात घेतलं, त्यांचे खूप खूप धन्यवाद करते मी। तुम्हाला असं वाटलं होतं कधी का तुम्ही एक रोज असं येईल का तुम्ही उबाटा शिवसेना म्हणजे हा छोटा पक्ष नसून हा खूप मोठा पक्ष आहे? असं कधीच वाटलं नव्हतं, कधीच नव्हतं। नाही म्हणजे वाटाची उमेदच नव्हती ना, मग आता वाटू राहिलं बा। आज तुम्ही उबाटाच्या त्यांच्या ना आम्हाला म्हणजे थोडी उभारी आली, असं वाटू राहिलं का बा आता आम्ही बी काहीतरी करू, जनतासाठी बी स्वतःसाठी बी। जे काय आम्ही इथं घाणी गुणी तेवढ्या अडचणी दिवस काढले, तर आता आम्ही बी कुठं चांगल्या याच्यात बसू बा। त्यांच्या ना आम्हाला खुशी भेटली। सपनाताई मोरे त्यांना आम्हाला ही संधी दिली, त्यांना आम्हाला जसं आम्हाला त्यांना पदरात घेतलं, जे संधी दिली त्यांची मी खूप आभारी आहे। मला त्यांना एवढंच म्हणायचं आहे, आम्ही कसे गरीब नादार लोक आहे, आम्हाला एवढं म्हणजे बोलता बी येत नाही, पण मग आता त्यांच्या याच्यात आलो आम्ही, त्यांना आम्हाला पदरात घेतलं तर आम्ही पुढं तसे कामं करू, तसं बोलू, तशी जनताची सेवा करू। जसे आम्ही परिस्थितीतून निघलो तसं आम्ही त्यांची बी मदत करू, वार्डाची मदत करू, रोडांची, संडासची, हे जे काही पाण्याची, आम्ही पाण्याचे एवढे बेकार वाईट दिवस काढले। फादरवाडी का आम्ही तिथून हातगाडीनं लोटू असे हांडे म्हणजे 4-4, 5-5 हांडे डोक्यावर घेऊ इतके परेशानीने आम्ही पाण्याचे दिवस काढले सर्वांनाच। आणि आम्ही बी आमचं म्हणणं आहे बा, जर त्यांना जसं आम्हाला घेतलं निवडून जर आले ते बी आले तर हे सगळे कामं होतील बा, बस एवढंच म्हणणं आहे।